अच्छी भिक्षा लाना बेटे गुरु ने मंगवाई है। अच्छी भिक्षा लाना बेटे गुरु ने मंगवाई है। पहली भिक्षा पानी लाना, पहली भिक्षा पानी लाना, नदी बावड़ी के पास न जाना, दूर बादली दोनों बचाना, जारी भर के लाना बेटे गुरु ने मंगवाई है। दूसरी भिक्षा लकड़ी लाना, दूसरी भिक्षा लकड़ी लाना, झाड़ जंगल के पास न जाना, ओली सूखी दोनों बचाना, मूली करके लाना बेटे गुरु ने मंगवाई है। तीसरी भिक्षा आटा लाना, तीसरी भिक्षा आटा लाना, गांव बस्ती के पास न जाना, माँ बेटी दोनों बचाना, झोली भर के लाना बेटे गुरु ने मंगवाई है। चौथी भिक्षा मांस लाना, हरनी बकरी के पास न जाना, जिंदा मुर्दा दोनों बचाना, हंडी भर के लाना बेटे गुरु ने मंगवाई है। कहत कबीरा सुनो भाई साधो, यह पद है निर्वाणा, इसका अर्थ कोई भी जाना वही संत पुराना बेटे गुरु ने मंगवाई है। अच्छी भिक्षा लाना बेटे गुरु ने मंगवाई है। विठ्ठल अच्छी भिक्षा लाना बेटे गुरु ने मंगवाई है। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्थियं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं स्फुरत्कौस्तुभालं कृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्त्यमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता। पवित्र पुण्यकाल, या सृष्टीमध्ये हा सर्वोत्तम पुण्यकाल आहे। दोन आयन आहे, किती कुठल्या आयनाचा आरंभ झाला आता? उत्तरायण, आत्ताच आरंभ झाला उत्तरायणाचा। अतिशय पवित्र आयन हे आणि पवित्र पुण्यकाल आहे। भगवान गीतेमध्ये सांगतात मासाना मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे, माझी विभूती आहे। विभूती तत्वामध्ये भगवान सांगतात मासाना मार्गशीर्षोहम, हा माझा काळ आहे। जीवनामध्ये पर्वकाल असतात, काही पुण्यकाल असतात, हा पुण्यकाल आहे। पुण्यकाल त्यांचा राहिला शेवबा, धन्य त्यांच्या दैवादेवाले। पुण्यकालामध्ये परमात्मा प्रगट असतो। पुण्यकालामध्ये आपलं शरीर व्रतस्थ ठेवावं लागतं, साधनस्थ ठेवावं लागतं, चिंतनस्थ ठेवावं लागतं। आणि या कालामध्ये हा चालत आलेला हा उत्सव, सुंदर उत्सव। मी हरिपाठ ऐकला, सुंदर वाटला मला हरिपाठ। तुमच्या कोकणामध्ये हरिपाठ फार सुंदर होतात। प्रथमच आलो या पट्ट्यामध्ये। हा कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणाच्या पुण्याईने हा कार्यक्रम आरंभ झाला असेल, कोण जाणे कोणा घडे उपासना। कोणाकडून ही उपासना घडली असेल की ज्याने हे रोप लावलं असेल, त्याला प्रणाम करतो। माझ्यासमोर भाई बसलेले आहे, बाबांना मी प्रणाम करतो की ज्ञानेश्वरी काय पवित्र पारायणाचं नेतृत्व करतात। ते या उत्सवाचं आणि पारायणाचं ते नेतृत्व त्यांचं आहे, स्वतः थांबतात ते। ज्ञानेश्वरी सामान्य नाही आहे। या सृष्टीमध्ये दोन ग्रंथ असे आहेत की ते आहे त्याचे नाही आहे, आहेत तिथून नाही, वेगळ्या स्थानावरून आले, असे दोन ग्रंथ आहेत। तुकोबारायांचा गाथा आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी लिहिली गेली शेके 1272 आहे, ज्ञानेश्वरी जयंती ठरली शेके 1570 आहे। म्हणजे किती फार मोठा कालावधी गेला, 250
वर्षाच्या पुढचा कालावधी गेला. म्हणजे ज्ञानोबाराने जी ज्ञानेश्वरी लिहिली ती बरोबर घेऊन गेले. एकमेव प्रत होती या विश्वामध्ये ती. पुन्हा त्या कालामध्ये छापखाने नसल्यामुळे ती ज्ञानेश्वरी उपलब्धही नव्हती. आणि समाधीमध्ये ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस आपल्या समोर त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला. कारण ती पुण्य संपत्ती होती. आयुष्यात काही संपत्ती आहे, काही दैवी संपत्ती आहे आणि काही पुण्य संपत्ती आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही संपत्ती आहे, काही दैवी संपत्ती आहे आणि काही पुण्य संपत्ती आहे. आपला मुलगा, आपली पत्नी, संपत्ती दैवी संपत्ती का पुण्य संपत्ती? आता सायकोलॉजी तुमच्यासाठी. आपली पत्नी, आपला मुलगा संपत्ती आहे का दैवी संपत्ती आहे का पुण्य संपत्ती आहे? तुम्ही जर पुण्य संपत्ती म्हटलं तर पत्नीच्या पायावर सरळ मस्तकच ठेवावं लागेल तुम्हाला. मुलगा आणि पत्नी तुम्ही पुण्य संपत्ती सांगितली. आपली पत्नी संपत्ती आहे का दैवी संपत्ती आहे का पुण्य संपत्ती आहे? या पक्षाकडे जातो. काय आहे संपत्ती? दैवी संपत्ती, पुण्य संपत्ती काय आहे? पत्नी आणि मुलगा संपत्ती. गोड उत्तर दिला अतिशय. दैवी संपत्ती जरी म्हटलं तरी आरती करावी लागेल पत्नीची आपल्याला. आपली पत्नी संपत्ती आहे, आपला मुलगा ही संपत्ती आहे. आपल्या घरामध्ये असलेलं देवघर, आपल्या द्वारासमोर असलेले तुळशी वृंदावन, आपल्या घरी असलेली गाय ही आपली दैवी संपत्ती आहे. आपल्या गळ्यामध्ये असलेली माळ काय आहे? आपल्या मस्तकाला असलेला हा गोपीचंदन ही दैवी संपत्ती आहे. गावामध्ये जे मंदिर आहे ते दैवी संपत्ती आहे. हा उत्सव सुद्धा दैवी संपत्तीचा आहे. पण इथे जे ज्ञानेश्वरी पारायण आहे ही पुण्य संपत्ती आहे. आपल्या घरामध्ये असलेले आपले आई वडील ही पुण्य संपत्ती आहे. पुढती पुढती पुढती, शेवटची ओवी ज्ञानेश्वरीची. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. माऊली सांगतात ही माझी पुण्य संपत्ती आहे. कुठून आला हा ग्रंथ? समाधीत गेला होता, निमित्त केलं. एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. येऊन अलंकापुरी काढावेगी, ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरा. अभंग मोठा आहे माझा, प्रस्ताविका कमी करायची. एकनाथ महाराज समाधीमध्ये गेले. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. काय मुळे पवित्र असेल ती अजान वृक्ष किती पवित्र असेल की समाधी घेतल्यानंतर प्रथम ज्ञानोबारांना जर समाधीमध्ये कोणी स्पर्श केला असेल तर त्या वृक्षाने केला. काय पवित्र वृक्ष आहे. काही वृक्ष पवित्र आहे. मी इथे एका वृक्षावर कीर्तन केलं आहे वेला. काय नाव आहे त्याचं? तुकाराम. हो, झाड पादुका. हो, तिथे मी 2 कार्यक्रम केले, एक काल्याचा केला आणि एक रात्रीचा केला. काय वृक्ष पवित्र आहे. ज्ञानोबारांच्या समाधीवर असलेला वृक्ष, त्याची मुळी वाढत गेली आणि ज्ञानोबारांच्या मस्तकावर कंठापर्यंत आली. काय पवित्र असेल. तुम्हाला ज्ञानोबारांना जर स्पर्श करायचा असेल तर त्या अजान वृक्षाच्या झाडावर काय करा, सरळ ज्ञानोबारांचा स्पर्श आहे. बाजूला नाही केलेली एकनाथ महाराजांनी ती मुळी, ज्ञानोबारांनी तशीच ठेवायला लावली. आजही सरळ अजान वृक्षाला स्पर्श, ज्ञानोबारांना स्पर्श आहे. ज्ञानेश्वरी का नेली मधी? बरं, जे बोलवलं ते ज्ञानेश्वरी दान करण्यासाठीच बोलवलं होतं. ती ज्ञानेश्वरी विश्वात द्यायची होती, त्यासाठी बोलवलं होतं. खरं निमित्त कारण ते होतं. अजान वृक्षाची मुळी निमित्त कारण नव्हतं. ज्ञानेश्वरी विश्वामध्ये द्यायची होती. जर ती ज्ञानेश्वरी वर आली नसती तर कशाचं पारायण केलं असतं आपण? कोणाला ज्ञान प्राप्त झालं असतं या सृष्टीमध्ये? ज्ञानोबारायांनी आपल्या समोर असलेला ग्रंथ एकनाथ महाराजांना प्रसाद दिला. 1500 उत्तरे. आणि ती ज्ञानेश्वरी, आपल्या समोर जी ज्ञानेश्वरी आहे ती सच्चिदानंद बाबांची नाहीये लिहिलेली, ती एकनाथ महाराजांनी लिहिली. परत त्याच्या प्रती तयार केल्या एकनाथ महाराजांनी. समाधीतून आलेला ग्रंथ आहे.
सर्वोत्तम ठरला या सृष्टीमध्ये. गाथा आपल्याकडे जो गाथा आहे तो तुकोबारायांचा आहे का? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो गाथा आहे हा तुकोबारायांचा आहे का? एकमेव प्रत होती ती सुद्धा. रामेश्वर भट्टाच्या सांगण्यावरून कशात बुडवली ती? डोहात बुडवली, दगड बांधून बुडवली ती बी. संपला विषय तुकोबारायांच्या गाथ्याचा. डोहात गेला, पाण्यात गेला, 13 दिवस अनुष्ठान केलं. तो पाण्यात नव्हता गेला. इंद्रायणी, पहिली गोष्ट तो इंद्रायणीमध्ये 13 दिवस होता. आपण इंद्रायणीमध्ये स्नानासाठी किती दिवस थांबतो? उन्हाळ्याचे नाही, आता पहाटे 4 वाजता आत्ता जर गेलो तर आपण किती मिनिटं थांबू? नाही, एकाच बुडीत बाहेर. 13 दिवस गाथा इंद्रायणीत होता. काय पवित्र झाला असेल तो? पवित्र करायचा होता. काय ती दुर्बुद्धी नव्हती रामेश्वर भट्टांना सुचलेली, ती एक सद्बुद्धी सुचलेली होती. जयाची लिली माझी नीती जियाली असे परमात्मा कुणाकडून काय करून घेईल हे काय सांगता येतं? रामाला 14 वर्ष वनवास कोण बोललं? काही नाही बोलली, सरस्वती बोलली. तिच्या मुखावर जाऊन बसली ती. राम झोपल्याशिवाय कधीच झोपली नाही. काही कुणाजवळ राम कुणाजवळ झोपत होता? काही जवळ झोपत होता. जन्माला आला तसा तो दहीभात सुद्धा कैकेयीच्याच हाताने खात होता, कौशल्याच्या हाताने कधी. निरतिशय प्रेम होतं. ती कसं त्याला 14 वर्ष वनवासाला पाठवेल? पण मंथरा आणि कैकेयी दोघांमध्ये जी दुर्बुद्धी निर्माण केली ती सरस्वतीने केली. हे देवांच्या सांगण्यावरून केलं, नाहीतर राक्षस कुल असतं संपूर्ण सृष्टीमध्ये. जयाची लिली माझी नीती जियाली असे. बरे, नुसता पाण्यात नव्हता इंद्रायणी तो गाथा. अभंग बोलता अभंग झालो. काय बोलताय तुकोबाराय? मी नुसतं अभंग बोललो नाही, माझा गाथा वर आला. 13 दिवस इंद्रायणीत होता आणि कोणाच्या हातात होता? परमात्म्याच्या हातात. 13 दिवस विटेवर नव्हता परमात्मा. किती दिवस? मी त्याचे 28 युगामधल्या त्याच्या गैरहजेऱ्या काढलेल्या आहे बरं का. मी त्याचा हिशोब काढलेला आहे, किती गैरहजेऱ्या. युगे 28. पहिली गोष्ट तुम्हाला 28 युग शब्दाचा अर्थ सांगतो बरं का. युग किती आहे? किती युग आहे? 4च युग आहे ना. काय करायचं याचं प्रमाणाचा अर्थ काय लावायचा मग? 28 युग नाही ना, 4च युग आहे. 4 युग संपल्यानंतर सृष्टीचा प्रलय काल होतो. परत नवीन सृष्टी. पूर्व सृष्टीला उत्तर सृष्टी काढत होते. परत नवीन सृष्टी, पुन्हा 4 युग, पुन्हा सृष्टीचा प्रलय काल. ही मूर्ती उभी राहिल्यापासून आतापर्यंत 28 युग झाले. 4 युग म्हणजे एक सृष्टी. ऐका, 28 युग शब्दाचा अर्थ 4 युग म्हणजे एक सृष्टी. 28 युग म्हणजे किती सृष्ट्या झाल्या आतापर्यंत? कुणाचं गणित चांगलं आहे? मला तू फार सुंदर बोलली. कार्यक्रमाच्या अगोदर तू फार सुंदर बोलली. तुझं व्याख्यान फार सुंदर आहे. कीर्तन करतेस का? अभ्यास कर कीर्तनाचा. उत्तर दे. बरोबर सांगितलं. काही प्रश्न सहज जरी असता तरी इतके. तुझा हिंदी विषय कसा आहे? तुला एक सोपा प्रश्न विचारतो. 200 में से 200 गए, बचे कितने? 200 में से 200 गए, बचे कितने? 200 में से 200 गए, बचे कितने? 198. दॅट रॉंग आन्सर. झाला. अभंग बोलता अभंग झालो. काय बोलताय तुकोबाराय? मी अभंग झालो. आपण अभंग बोलतोय, भंग पावतोय. काय पाहतो आपण? अभंग बोलत असताना भंग पावतोय. तुकोबाराय नुसते अभंग बोलले नाही. अभंग बोलता अभंग झालो, स्वरूपी मिळालो अभंगची, आणि अभंग रूपाने परतत्वाशी मिळाले तुकोबाराय.
तत्वमसि वेद्या ब्रह्मानंदी मी कुठलंच प्रमाण पूर्ण घेणार नाही, शॉर्ट जाणार आहे. 15 मिनिटं तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही 15 मिनिटं अगोदर सुरू केलं, त्याच्यामुळे मला सुद्धा 15 मिनिटं हे कीर्तन थंडीमुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे. मला तुम्हाला गाठवायचं नाहीये. 13 दिवस परमात्म्याच्या हातात तो ग्रंथ होता, इंद्रायणीत होता. काय दिव्य झाला तो ग्रंथ. आपल्या हातामध्ये जो ग्रंथ आहे तो परमात्म्याचा आहे. हो, जी ज्ञानेश्वरी आज आहे ती समाधीतली आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. तुम्हाला ज्ञानोबरायांना स्पर्श करायचा असेल तर सरळ ज्ञानेश्वरीला स्पर्श करा. ज्ञानोबरायांचं दर्शन आहे. काय पारायण सोहळा आहे सुंदर हा. भाग्य आहे ज्याने ज्ञानेश्वरीला स्पर्श केला, ज्याने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, पुण्यसंपत्ती प्राप्त झाली. त्याच्या या ग्रंथ पुण्यसंपत्ती सुंदर हा जो नामजप यज्ञ, हा यज्ञ आहे. नामजप यज्ञ तो परम. आणि या आरंभामध्ये आज आरंभाला एक वेगळा अभंग घेतलाय. काय अधिकार आहे कबीर महाराजांचा. कबीर महाराजांचा अभंग आहे. देवाला सावध केलं त्यांनी. कुणाला सांगा प्रमाण. कबीर महाराजांनी देवाला सावध केलं. कबीर महाराजांनी देवाला सावध केलं. सांगा प्रमाण. देवाला सावध केलं कबीर महाराजांनी. नामदेव कीर्तन करी देवनाची पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे सावध होई, सावध होई देवायशे बोले कबीर. कबीर महाराजांचं चिंतन या अभंगामध्ये. देवाला सावध करता. देवारे पितांबर बघ ना, आहे का गेला. किती नाचतोय. काय कीर्तन असेल बरं. देव नाचत होता त्या कीर्तनामध्ये. कीर्तन ही एक अवस्था आहे. कीर्तन हे स्वरूप आहे. ही साधना नाहीये. इथे प्रत्येकाने वेगळं होऊन यावं लागतं. इथे आलेलं शरीर आणि बाहेरचं शरीर, आपलं बाहेर, आपलं घरातलं शरीर आणि कीर्तना मंडपातलं शरीर वेगळं असावं. मी सकाळी घरून निघालो, फेटा बांधून नाही निघालो, कंबर बांधून नाही निघालो, पण कीर्तनाला येत असताना ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागल्या मला. का कंबर का बांधावं लागलं. थंडी वाजते म्हणून का. मस्त का बांधलं. खालून वर जायचं का वरून खाली यायचं. खालून वर जायचं. कंबर का बांधलं. कमराच्या खाली विकार आहे ते वर येतं का म्हणे, यासाठी कंबर बांधायचं. कमराच्या खाली काय आहे विकार. कंबर आवळायचंय. आपण बांधतोय. बंकट स्वामी सांगतात पाय ठेवायचा आहे का कोपऱ्यावर आणि असं वाकून. आम्ही शर्ट खराब होईल म्हणून हळू गोंधळ झाला सध्या बरं का. म्हणजे कर्कचून आवळायचं आहे कंबर. भजनामध्ये सुद्धा कंबर आवळायचं आहे. म्हणजे खाली असलेले विकार वर येता कामा नये, याला चिंतन म्हणतात. मस्तक का बांधायचं. खालचं वर येऊ नये म्हणून कंबर बांधायचं आणि वरचं खाली आणायसाठी मस्तक बांधायचं. काय आहे मस्तकामध्ये. ब्रह्मरंगी मिसळे परी मोक्षोद्धंग. ब्रह्मरंगी मिसळे परी मोक्षोद्धंग. ब्रह्मरंगी मिसळे परी मोक्षोद्धंग. ब्रह्मरंगी मिसळे परी मोक्षोद्धंग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजन हतयोग. गुद पीडन कुंडलिनी कलबलदळ मंग. ऊर्ध्व व्हायचा तो श्वेत तोडून करी ओदन भंग. ब्रह्मरंगी मस्तकामध्ये ब्रह्मरंग आहे.
9 द्वार प्रगट आहे, 10वं द्वार गुप्त आहे मस्तकामध्ये, त्याला ब्रह्मरंग म्हणतात. ते साधनेने चिंतनाने ते अमृत आहे मस्तकामध्ये, ते ज्ञानामृत आहे आपल्या मस्तकामध्ये. ते खाली आणायचं, हृदयामध्ये आणायचं, आणि हृदयातून वाणीमध्ये आणायचं. याला कीर्तन म्हणतात. ही साधना आहे आपल्या जीवनामध्ये. या अभंगाचं चिंतन सांगत होतो मी. सावध होई देवा ऐशे बोले कबीर, एक महात्मा आहे. कबीर मोमीन ही 2 महात्मे होते. हे 2 मुसलमान महात्मे होते परंपरेमध्ये. एक कसाई होता, त्याचं काय नाव होतं? सज्जन. सजन नाही, सज्जन. त्याचा अपभ्रंश केला आपण. सजन सज्जन. कसाई कुठं सज्जन राहतो का? ही दोन्ही पद कधी एकत्र येतील का? कसाई आणि सज्जन. अरे परंपरेमध्ये आला तो. एक कसाई परंपरेमध्ये आला. सजन कसाया विकू लागे मांस. देव मांस विकू लागत होता, काढू लागत होता. मांस नुसता विकू नव्हता, विकू लागत होता. याचा सुद्धा अर्थ मी शोधला. देव विकायला बसत नव्हता. पण जर अर्धा किलो पाहिजे तर तो त्याचं जो वजन होतं ना, ते वजन झाला होता. त्या काट्याचा तो माप झाला होता तो परमात्मा. सज्जन कसाई कधीच माप बदलत नव्हता. ते त्याच पात्रात ठेवत होता. एखाद्याला 1 किलो लागत असेल तरी तो शालिग्राम होता, तो 1 किलोचा व्हायचा. ज्याला अर्धा किलो लागत असेल तो कितीचा व्हायचा? अरे कशासाठी? मांसासाठी. वजन झाला होता परमात्मा. काय साधना असेल? अरे एका वेश्यासाठी परमात्मा, एका वेश्याचा अंगीकार केला परमात्मा. धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून ही अवस्था आहे जीवनामध्ये, ही अवस्था आहे. आणि या अवस्थेचं चिंतन आहे आजच्या या अभंगामध्ये. क्रम आहे जाण्याचा, परमार्थ करण्याचा क्रम आहे. ही भिक्षा म्हणजे क्रम आहे. 4 भिक्षा आहे. किती भिक्षा आहे या अभंगामध्ये? 4 भिक्षा आहे. पहिली भिक्षा पाणीला ना, दुसरी भिक्षा लकडीला ना, तिसरी भिक्षा आटाला ना, चौथी भिक्षा मांसला ना. पहिली भिक्षा पाणीला ना, 2 बादली 2 बचाना. दोरही न्यायचं नाही पाणी आणण्यासाठी, आणि बादली म्हणजे भांडाही न्यायचं नाही, आणि दोरी न्यायची नाही. बादली या शब्दाचा अर्थ पात्रही न्यायचं नाही पाणी आणण्यासाठी. 2 बादलीचा संबंध न ठेवता पाणी आणायचं आहे. पहिली भिक्षा पाणीला ना, दुसरी भिक्षा लकडीला ना, दुसरी भिक्षा लकीला. झाड जंगल के पास न जाना. झाडाकडे जायचं नाही, जंगलातही जायचं नाही, आणि झाडापाशी जायचं नाही. कुठली लकडी आणायची मग? वेगळाही चिंतन याच्यामध्ये. चौथी भिक्षा मांसला ना, हरणी बकरी के पास न जाना. म्हणजे पशुपक्षाकडे नाही जायचं मांस आणण्यासाठी. कुठलं मांस आणायचं? वेगळं चिंतन आहे. पहिली भिक्षा पाणीला ना, नदी बावडी के पास न जाना मधलं राहिलं होतं आपलं. नदीकडे जायचं नाही, बावडीकडे जायचं नाही. दुसरी भिक्षा लकडीला ना, ओली सुकी दोनो वाचाना. ओली वाचवायची नाही, वाळलेली वाचवायची. लाकडं आणत असताना ओले आणायचे नाही, वाळलेले आणायचे नाही. ओली सुकी दोन्ही बचाना. आता आपल्याला एकतर वाळलेले लाकडं सापडतील, नाही तर ओले सापडतील. या व्यतिरिक्त जी लकडी आहे कुशेला नाही. ओली सुखी दोनों बचाना. तिसरी भिक्षा हटाला ना, माँ बेटी दोनों बचाना. म्हणजे पीठ मागायचं आहे घरोघरी. पेट देणारे अधिकारी कोण आहे? अन्न देणारे अधिकारी कोण आहे? गाव बस्ती के पास न जाना मधलं राहिलं होतं. गाव बस्ती के पास न जाना. गावातही जायचं नाही, आणि बस्ती म्हणजे मळ्यातही जायचं नाही. आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये
गावात राहणारी कामगार, नौकर स्टॉप, डॉक्टर, हॉटेलवाले, दुकानवाले एवढीच गावात राहतात. बाकी सर्व ज्याच्या त्याच्या शेतामध्ये ज्याचा त्याचा, कारण 12ही महिने बाग आहे, आमच्याकडे बागायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकाचा बंगला आहे. मळ्यातही जायचं नाही आणि गावातही जायचं. वेगळं चिंतन आहे. माँ बेटी दोनों बचाना. आईकडे जायचं नाही आणि मुलीकडूनही भिक्षा आणायची नाही. माँ बेटी म्हणजे जन्यजनक भावाचा संबंध दाखवला इथे माँ बेटी शब्दामध्ये. जन्य आणि जनक या दोघांकडूनही ही भिक्षा आणायची नाही. आई जन्य का बेटी जन्य? माँ बेटी यामध्ये जन्यजनक मध्ये आई जन्य का बेटी जन्य? बरोबर सांगितलं. हो, आई जन्य आहे, बेटी जनक आहे. या दोघांकडूनही न्यायचं. पहिली भिक्षा पाणीला ना, झारी भर केला ना, थोडं पाणी नाही चालणार. दुसरी भिक्षा लकडीला ना, मुली करके लाना. मुळी आणायची आहे आणि ती एक संघ करून आणायची, म्हणजे बांधून आणायची. तिसरी भिक्षा आला ना, झोली भर केला ना. पूर्ण नको, एकाची झोळीच भरली नाही कधीच. फार कुबेराच्या द्वारात गेला होता. कुठे गेला होता? ओम भवती भिक्षा. अंगडशा फकीर कुबेराच्या द्वारात गेला. कुबेराने सर्व संपत्ती टाकली, त्याचा कटोराच भरत नव्हता. साई का कटोरा भर दे, कटोरा भरलाच नाही त्याचा कधीच. कटोरा छोटा होता, पण सर्व कुबेराने नवनिधी संपत्ती त्यात टाकली तरी कटोरा रिकामा. तुकोबारांच्या द्वारामध्ये सुद्धा एक भिकारी आला होता. काय नाव होतं त्याचं? अनगडशा फकीर. फकीर होता तो, भिकारी नव्हता. चिमूट मध्येच पीठ मिळालं. दळत होती जिजाबाई भागीरथीने मुठीत पीठ घेतलं. जिजाबाईने थाप मारली. बाप वाटोळं करायला निघाला तर पोरगी वाटोळं करायला निघाली. पण चिमटीत दाबलं थोडस आणि ते चिमूट भरून गेले. अनगडशा फकीर विचार करतो, अरे गाल त्यानं कुबेऱ्यापासून परत आलो, या चिमटीनं काय होणार आहे. चिमूट त्या कटोऱ्यात टाकली भागीरथीने आणि ओसंडून वाहत गेला कटोरा. सरळ लोटांगण घातलं पायावर भागीरथीच्या. पुन्हा तो खुबार आहे. अनगडशा फकीर भागीरथीच्या पायावर लोटांगण घातोय. अष्टांग सिद्धी ज्याच्याकडे होत्या. याला म्हणतात झोरीभर केला ना. चौथी भिक्षा मांसला ना, हंडीभर केला ना. कहत कबीरा सुनो भाई साधो, यह पद है निर्वाणा. परत मागे येतो थोडस, आपल्याला वेळ नाही मिळत तिथपर्यंत. चौथ्या भिक्षेपर्यंत नाही जाऊ शकत आपण. मांस लाना, चौथी भिक्षा मांस लाना. मांस लाना म्हणजे काय? कुठलं मांस? हरणी बक्की के एक पास न जाना, मग कुठलं मांस आणायचंय? प्रमाण आहे ना आपल्याकडे. पाठ काकड्या आरतीमध्ये प्रमाण आहे. वसुदेव, अंधळा, पांगळा त्याच्यामध्ये प्रमाण आहे बघा. कुणाचा काकडा आरती पाठ? मन मारुनी मेंढा मुठी, आशा मनसा तृष्णा तुटी, भक्तिभाव नैवेद्य पुटी, भरून केला हकारा. मांस आणायचंय. जिंदा मुर्दा दोनो बचाना. जिवंताचाही नको आणि मेलेल्याचाही मांस नकोय. मन हे जिवंत आहे का मेलेलं आहे? दोन्ही नाहीये. ते सजीवही नाही आणि निर्जीवही नाहीये. त्याला निर्जीव म्हणावं तर ते फार क्रिया करतं. सर्वांचं या शरीराचं जीवनच त्याच्यावर आहे आणि आकारही नाही त्याला. मन मारायचंय. मन मारून मेंढा मुठी, आशा मनसा तृष्णा तुटी. या भिक्षेचं जो चिंतन करतोय, कहत कबीरा सुनो भाई साधो, यह पद है निर्वाणा. हे निर्वाण पद आहे या भिक्षेमध्ये. इसका अर्थ कोही भी जाना, वही संत पुराणा. ही भिक्षा मागायची आहे. फार महत्वाची भिक्षा आहे ही. या अभंगामध्ये ही भिक्षा स्वतःला खाण्यासाठी नाही मागायची. परमार्थ जो आहे ती जी भिक्षा आहे, व्यवहारामध्ये जी भिक्षा मागतो ती स्वतःसाठी मागतोय. पण परमार्थामध्ये जी भिक्षा आहे ती स्वतःसाठी नाहीये.
गुरुने मंगवाई है. श्री गुरूंना द्यायची, परमात्म्याला द्यायची, देवाला द्यायचंय, घ्यायचं नाही देवाकडून. आरती करता तेज प्रकाशले नयनित तेने तेज मिनले एका एकी जनार्दनी, तेने तेज मिनले एका एकी जना. आरती करता तेज प्रकाशले नयनी, तेने तेज मिनले एका एकी जनार्दनी. तेने तेज मिनले एका एकी जनार्दनी. आरती करायची. आरती कशाची करायची? या शरीराचं तेज त्या ज्योतीमध्ये समर्पित करायचं. एक साधना आहे ती. प्रत्येक अध्यात्मातली कुठली क्रिया त्याच्या अगोदर साधना आहे, अवस्था आहे, एक एक क्रम आहे. विशेष शाळेमध्ये काही डिग्र्या शिकवल्या जातात. पॉझिटिव्ह पुढे, पॉझिटिव्ह नंतर कुठली, कंपॅरेटिव्ह, तिसरी सुपरलेटिव्ह. आहे का शाळेत? पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह या डिग्री क्रम आहे ना. हे अवस्था एक एक. परमार्थामध्ये प्रत्येक पाऊल वेगवेगळं आहे. पहिलं पाऊल जे तसं दुसरं पाऊल नकोय, त्यापेक्षा ते वेगळं पाहिजे. ते पाऊल क्रम बदलला पाहिजे, अवस्था बदलत गेली पाहिजे. हळूहळू पंढरसुता मीची होई जे. एक दिवस साधना करता 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 साध्य झालो पाहिजे आपण. हे शरीर त्या ज्योतीमध्ये समर्पित कर. ज्योतिषामपिता ज्योती. आपलं शरीर त्या ज्योतीमध्ये द्यायचं आहे आणि त्या ज्योतीने त्याला ओळायचे. आरती करता तेज प्रकाशले नयनित. आरती देवासाठी का स्वतःसाठी? कशासाठी घेता तुम्ही? घेणं बरोबर आहे. मी प्रश्न जे विचारतो ते कोणाची परीक्षा घेण्यासाठी नाही. मी आलडिया गायब आहे का वडाफोन गायब आहे, कांड्या किती आहे कोणाला, त्याचं चिंतन करण्यासाठी फक्त थोडस. आरती देवाची आरती करायची, स्वतःसाठी नाही ना. आपण स्वतःसाठी उपयोग केला त्या आरतीचा. एकाचा गुडघा दुखत होता, त्याने गुडघ्याला अरे वाटोळं केलं ना आरतीचं तू बाबा. त्याचा परमार्थ हे चिंतन गुडघ्यात गेलं. आरती गुडघ्यात नाही. आरती घेऊ नका. जे देवाला दिलं ते केव्हाच घेऊ नका. देवाला प्रसाद द्यायचा का देवापुरचं घ्यायचं? काय सवय आहे माणसांना? जे प्रसाद नेत नाही ते देवापुरचा पेढा वसून घेतात. अरे तू न घरी देवळात गेला नसता तरी चाललं असतं, उलट तुला दोष लागला हा. देवाला पैसे द्यायचे का देवाचे पैसे उचलायचे? तुम्ही एक प्रयोग करून बघा बरं का. कोणीतरी तुम्ही इथलेच सकाळी 500 रुपयाची नोट 6 वाजता देवापुढे ठेवायची. जाऊ द्या तोट्यात 500. आणि 9 वाजता जाऊन पाहिजे ती देवापुढे आहे का. व्यवस्थापकाला पेटी उघडून ठेवायला पाहायला लावायची की ती पेटीत गेलेली आहे का. नाही, पेटीत नाही जाणार. बरं ती नेणारा चोर येतो का तिथे? देवाकडे जो जातो तो दर्शन, जो पहिला जातो तोच उचलेल. कारण 500 कोणाला सोडू वाटणार नाही ना. आपल्याकडे भक्तीचं शून्यतत्व आहे. आपल्याला वाटतंय आपण भक्ती करतोय, आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ आलाय. केवळ स्वार्थ आहे आपल्या परमार्थामध्ये. मान आला आपल्या परमार्थामध्ये, भूषण आला आपल्या परमार्थामध्ये. हे सोडावं लागेल सर्व. आणि त्याचं चिंतन या अभंगामध्ये आहे. अच्छी भिक्षा लाना बेटे. भिक्षा चांगली आहे जीवनामध्ये. पहिली गोष्ट भिक्षा हीच चांगली असते. भिक्षा का शब्द वापरला? आपल्या घरातलं अन्न आणि भिक्षेचं अन्न दोघांमध्ये पवित्र अन्न कुठलं? भिक्षेचं अन्न पवित्र आहे. भिक्षान्न चाऊर निजबोध रूपा उपनिषद सांगताय. 12 वर्ष भिक्षा मागितली मी आळंदीला. किती? 75 ते 87 होतो आळंदीला मी. 75 ते
75ला आळंदीला गेलो आणि 87ला घरी गेलो. ही नारदांची गादी आहे. मी 75ला आळंदीला आलो आणि 87ला घरी गेलो. तोपर्यंत नाही गेलो, तोपर्यंत घरी नाही गेलो. 75ला घर सोडलं आणि 87ला घरी गेलो. कारण वडिलांनी सांगितलं होतं 12 वर्ष थांबायचं, मध्ये यायचं. 12 वर्ष भिक्षान्न घेतलं. एक दिवस तरी भिक्षा मागा वर्षातून. तुमच्याकडेच वोट करतोय मी. प्रत्येकाने. तुम्ही म्हणाल आम्हाला गावात कोणीच वाढणार नाही, दुसऱ्या गावात जा, कपडे इस्त्रीचे घालू नका. लोक म्हणशील हा भिकारी नाहीये. साध्या रूपात जा, अतिथी रूपात जा, तुम्हाला कोणीच ओळखत नाही अशा ठिकाणी जा. वर्षातून एक दिवस भिक्षा मागा. हा 5 वर्ष नियम करून बघा आणि मग बघा शरीर तुमचं काय आहे ते. काय साधना आहे त्या तत्वामध्ये. माझी भाची रिलायन्स मध्ये अभियंता आहे. माझी भाची बरं का. मोठ्या बहिणीची मुलगी, अजून लग्न नाही झालं तिचं. इकडेच आहे पनवेल, या पट्ट्यातच आहे. अजून मी नाही गेलो त्याच्यात. इकडे याच पट्ट्यात आहे तिचं ते ऑफिस. तिने सांगितलं आमच्या मॅडम आणि साहेब 3 दिवस गाणगापूरला जातात. म्हणजे नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे 3 दिवस कुठे जातात? गाणगापूरला. त्यांच्या कंपनीत सुद्धा दत्ताचं स्थान आहे, अधिष्ठान आहे. ते 3 दिवस गाणगापूरला जातात आणि 3ही दिवस तिथे ते भिक्षा घेतात. कोण? नीता अंबानी आणि मुकेश. जगामध्ये 4थ्या नंबरचे जे श्रीमंत आहे. तुम्ही काय त्याचा विचार करू नका. ज्याची 4था नंबर जगामध्ये ज्या श्रीमंतीमध्ये लागतोय, 3 दिवस भिक्षान्न घेतात ते. भिक्षेचं शरीर वेगळं आहे. जन्म झाला आत्ताच परवा. दत्तात्रयांच्या काय कशाचं या सृष्टीमध्ये सर्वात पवित्र त्रिगुणात्मक भिक्षेचं फल आहे ना ते. पार्वतीने, लक्ष्मीने आणि सावित्रीने जे पाठवलं ते छळ करण्यासाठी पाठवलं का? वाटोळं केलं कीर्तनकारांनी बरं का या इतिहासाचं. कोणी वाटोळं केलं? पहिली गोष्ट, लक्ष्मीने चिंतन केलं माझा पती मंगल आहे पण बिघडलेला आहे. पार्वतीने सहज बोलली पार्वतीला, लक्ष्मीने माझा पती बिघडलेला आहे, मंगल आहे माझ्या पतीचं रूप, पण मी त्याचं चिंतन केलं की ते अमंगल झालेलं आहे. मंगलम भगवान विष्णू. पार्वतीचा आणि लक्ष्मीचा संवाद आहे. कसा बिघडलेला आहे रे तुझा पवित्र? पवित्र आहे एकदम. पार्वती सांगते लक्ष्मीला. भगवान शंकर त्यांचंच चिंतन करतात. भगवान शंकर ते जर आले तर त्यांना नमस्कार करतात. किती पवित्र आहे. नाही, हृदय पवित्र झालेलं आहे माझ्या पतीचं. कारण जालिंदर दैत्याचा वध करण्यासाठी माझ्या पतीने वृंदेचं पतिव्रत्य भ्रष्ट केलेलं आहे. काय केलं आहे? कोणी केलं? भगवान विष्णूने. जालिंदर दैत्याचं रूप धारण करून वृंदेचं पातिव्रत्य भगवान विष्णूने भ्रष्ट केलेलं आहे. गुणाचा संबंध लागला गेला. पत्यामियो पतिव्रता. पतिव्रता तिला म्हणतात जे आपल्या पतीचं कधीच पतन होऊ देत नाही. झालं तरी त्याच्यासाठी साधना करते आणि पवित्र करते त्याला. मोबाईल तपासा जा पतीचे. लक्ष ठेवलं पाहिजे. पत्यामियो सौभाग्य आहे तुमचं. नुसतं भाग्य नाही, ते सौभाग्य आहे. ज्यावेळेस लक्ष्मीला हे सांगत असताना पार्वतीला पटलं ना ते. अरे खरंच ना, वृंदेचं पातिव्रत्य भगवान विष्णूने भ्रष्ट केलेलं आहे. ब्रह्मचारी देवता आहे तो. भगवान विष्णूचं लग्न झालेलं होतं पण ब्रह्मचारी होते. कसे होते? हो, विषयाचा संबंध नव्हता. लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा विषयाचा संबंध नाहीये. ब्रह्मचारी आहे दोघे बी. फक्त पायाचा संबंध होता लक्ष्मीचा. लक्ष्मीने
ज्यावेळेस आपल्या पतीचं स्वरूप सांगितल्यानंतर स्त्रियांमध्ये एक रीस असते बरं का. पार्वतीच्या मनात आलं माझ्या पतीची सुद्धा मला परीक्षा घेतली पाहिजे, हिचा बिघडला माझा बघू द्या कसा आहे मला एकदा. ही परमार्थामध्ये एक अवस्था असली पाहिजे ना प्रत्येकामध्ये. एक सुंदर पण भिल्लनीचं रूप धारण केलं पार्वतीने, अर्धवस्त्र भिल्लीने पार्वतीने रूप धारण केलं. जंगलामध्ये समाधिस्थ होते भगवान शंकर, चिंतन करत होते. पायामध्ये घुंगरू बांधले, भिल्लनीचं अतिशय सुंदर रूप धारण केलं. आहे त्यापेक्षा वेगळं मोहिनी रूप धारण केलं. मोहित झाले भगवान शंकर, समाधी सोडून दिली. तुमची आमची गोष्ट सोडा, फार मोठे मोठे बिघडले आहे. कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जबदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जबदग्नी नाडिले महान दुर्वास ऋषी. पुढे वाढवायचंच नाही, मी आखडवलं ना. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. उठा उठा जागा पाटे भयाले मोठे. हरिहराची आबरू घेतो. पार्वतीने चिंतन केलं, अरे तिच्यापेक्षा माझा बिघडलेला आहे, तिचा तरी बऱ्याच चांगल्या व्यक्तीकडे गेला, माझा भिल्लिनीच्या मागे लागला. हे ज्यावेळी सावित्रीला समजलं, तिने चिंतन केलं, अरे यांचं बरं आहे, दुसऱ्यांच्या मागे लागला. माझा पती म्हणजे ब्रह्मदेव स्वतःच्याच मुलीच्या मागे लागला होता. ब्रह्मदेव कुणावर मोहित झाला? स्वतःच्या मुलीवर. त्या मुलीचं नाव सांगा. ब्रह्मदेव. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाषी वेदे नाही ऐसे सांगितले. ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीवर मोहित झाला. या सृष्टीमध्ये पहिला विना कुणाच्या हातात? या सृष्टीमध्ये पहिला विना, उत्तर देण्याची घाई करू नका, या सृष्टीत पहिला विना कुणाच्या हातात? मी तर एकदम स्मशान शांतता झाली ती. तुम्ही थोडा दचका घेतला नारद म्हणायचा. बरोबर आहे, नारदाच्या अगोदर सरस्वती जन्माला आलेली आहे. पहिला विना सरस्वतीच्या हातात आहे. ही गादी नारदाची का? हा शास्त्रीय शब्द आहे का? ही गादी केवळ नारदाची नाही, ही गादी सरस्वतीची आहे. पहिली एक रूढी पडली बरं का, कोणीतरी हा शब्द काढला गेला. हा शास्त्रामध्ये किंवा वेदामध्ये किंवा पुराणामध्ये नाहीये हा शब्द. ही नारदाची गादी आहे. ही गादी जर नारदाची म्हणावं तर अगोदर विना सरस्वतीच्या हातावर होता. ज्ञानोबरायांनी नमस्कार जो केला नमनामध्येच तो सरस्वतीला केलाय. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया. सरस्वतीवर मोहित झाला ब्रह्मदेव, बाप मोहित झाला. पार्वतीने लक्षात आणलं की यांचा हे देव जीर्ण झाले, आपले देव बिघडले. तुम्ही आम्ही बिघडलो यात काय नवले. ही परंपराच पहिल्यापासूनच बिघडलेली परंपरा आलेली आहे. हो, पार्वतीच्या लक्षात आलं पहिलं ब्रह्मज्ञान तिच्याकडे होतं, पहिलं ज्ञान तिला मिळालेलं होतं. त्याच्यामुळे तिच्या लक्षात आलं, अरे आपले देव पवित्र होतील. लक्ष्मणाला सांगितलं आपले देव पवित्र होतील ना, पण त्यांना प्रसाद मिळाला पाहिजे. आणि प्रसाद या शब्दाचा अर्थ भिक्षान्न. त्यांना पण भिक्षा मागण्यासाठी पाठवलं पाहिजे. पण कुणाकडे? या सृष्टीमध्ये जे सर्वात पवित्र शरीर आहे ते शरीर जर यांनी बघितलं तर यांचे दोष नाहीशे होतील. दृश्याचा जो उभारा ते तर द्रष्टत्वाशे संसारा या दोही माझी अंतरादृष्टी पंगू होय. अमृतानुभव. लक्षात आलं पार्वतीच्या की या सृष्टीमध्ये एकच पवित्र शरीर आहे सर्वोत्तम, जे निर्दोष आहे ते म्हणजे अनुसयेचं शरीर आहे. अनुसयेच्या द्वारामध्ये पाठवण्याचा सल्ला नारदांकडून घेतला तिघींनी बी. मध्यस्थी वकील टाकला त्यांनी. कोण टाकला? मग साधू संगे सोबटा. कुठल्याही क्रियेमध्ये अधिष्ठान ठेवत चला, जामीन ठेवत चला. कुठल्याही क्रियेमध्ये स्वतःच्या मनाने कुठलीच गोष्ट करू नका, अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे.
मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामीचं फार सुंदर चिंतन आहे. जो जे करेल तयाचे परी ते तर भगवंताचे अधिष्ठान पाहिजे किंवा साधूचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानम तथा करता. नारदांचा सल्ला घेतला. कुणाचे गुरु आहे नारद? व्यासांचे गुरु आहे, सामान्य नाही नारद. परंपरा बघा तुम्ही. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. सर्व नाही सांगत मी, फक्त माझ्यापुरतं सांगतोय. नारदे व्यासाशी उपदेशिती. नारदांनी व्यासांना ज्ञान दिलं. संपूर्ण विश्वाला ज्यांनी ज्ञान दिलं त्यांना नारदांनी ज्ञान दिलेलं आहे. नारदांचा आणि लक्ष्मी पार्वती आणि सावित्री यांच्या चिंतनाने देवांना भिक्षा मागण्यासाठी पाठवलं अनुसयेच्या द्वारामध्ये. पण भिक्षा कशी मागायची, कशी भिक्षा घ्यायची? देवांना आज्ञा दिली, ताकीद दिली. तिने दिगंबर भिक्षा दिली तरच घ्यायची. म्हणजे 1 इंचही वस्त्र भिक्षा देत असताना तिच्या अंगावर नकोय. कुणाची आज्ञा आहे? गृहमंत्र्याची. गृहमंत्र्यासाठी शपथविधी 8 दिवस लांबला. मुख्यमंत्री पदासाठी नाही लांबला शपथविधी. आतापर्यंत पहिला इतिहास असा आहे की गृहमंत्र्यासाठी शपथविधी लांबला. चला, माझा तो विषय नाही. जाणलं होतं पार्वतीने ते दिगंबर रूप जर अनुसयाचं या तिन्ही देवांनी पाहिलं तर हे निर्दोष होतील, हे पवित्र होतील. काय काय शरीरामध्ये शक्ती असते काही? न त्वं देहो नेंद्रियानी न प्राणो न मनो नदी. उपनिषद. असं शरीर तयार करा. काय ज्ञानोबरांच्या शरीरामध्ये शक्ती होती? हात कर्मेंद्रिय का ज्ञानेंद्रिय? हात कर्मेंद्रिय आहे का ज्ञानेंद्रिय आहे? उत्तर दिलं, कर्मेंद्रिय आहे हात. डोळे ज्ञानेंद्रिय आहे. हात कर्मेंद्रिय आहे. कर्मेंद्रिय ज्याच्या मस्तकावर ठेवला तो रेडा होता. ज्ञानोबरांनी रेडा बोलवला का? मी सुषमानदारे नाहीये. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, रेडा नाही बोलवला. बोलण्याची आज्ञा कुणाला दिली? वेदाला दिली. ज्ञानदेव म्हणे बोले रे रेड्या. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ऋग्वेदाला आज्ञा दिली, रेड्याच्या मुखातून बोल. महिषी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती. महिषी पुत्रा मुखी बोलवणे त्या रेड्यावर कृपा केली आणि वेदाला आज्ञा दिली. वेद बोलतोय रेड्याच्या मुखातून. महिषी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती म्हणजे वेद. श्रुती, श्रुतीचे अर्थ आपणचे हो निमूर्त. ही शक्ती होती असे कर्मेंद्रियामध्ये, या शरीरामध्ये ही शक्ती असं. अनुसयेमध्ये तेवढी शक्ती होती त्या शरीरामध्ये. हे तिन्ही देव गेले, अतिथी रूपामध्ये गेले. ओम भवती भिक्षा. सामान्य रूप होते देवांची, देवरूप नव्हते ते. अतिथी देवो भव हा शब्द तिथे तयार झाला. त्याच्या अगोदर हा शब्द नव्हता. द्वारात आलेला अतिथी देव असतो. अनुसयेच्या द्वारात तयार झाला. काय कोण होते अनुसया? पायावर घेतलं होतं बाळ तिने स्नानासाठी. तिचं जन्माला आलेलं बाळ पायावर घेतलं स्नानाला. बाळ कशावर घ्यावं लागतं स्नानाला? टोपात घेता तुम्ही, टोपात. तुम्ही पायावर नाही घेत, तुम्ही खोटं बोलले. मी बऱ्याच बाया एका बाईचं कढईतच होतं. म्हणलं याच्यात तेल टाक, थोडस डाळीचं पीठ टाक, थोडेसे कांदे कापून टाक. कुणाच्या पायावर घ्यायचं ते बाळ? कुणाच्या पायावर? बाळ स्नानासाठी जोपर्यंत बाळ स्तनपान करतं तोपर्यंत पायावर. पण कुणाच्या? आईच्या. गोड उत्तर आहे तुमचं. आईच्या पायावर पाहिजे. तुम्ही शेजारच्या बाया बोलविता आंघोळीला. आपली मुलं जी शेजारी पळायला लागली ना त्याला कारण आपण शेजारच्या बाया बोलवल्या. हा दोष त्या मुलांचा नाहीये, उन्मत्तो मातृदोष आहे ना. आपणच बिघडलो अगोदरच.
पायावर घेतला अनुसयाने, नानी पायावरी. त्याला पळायचं होतं, थांबायचं नव्हतं संसारामध्ये. त्याला पहिलं मेरूचे शिकारी, त्याला पळायचं होतं. म्हणून तो चळवळ करायला लागला. पायात डोकं दाबलं. निराकार होता तो बाळ, निराकार दत्तात्रय होता तो बाळ. पायात दाबला. ते पाय अधिक पवित्र का डोकं अधिक पवित्र? नाही उत्तर याचं बरं का. देऊ नका, हे उत्तर देऊ नका, कारण बाळ निराकार आहे. पाय सर्वोत्तम आहे याबद्दल प्रश्नच नाही, पण बाळ सुद्धा निराकार आहे. दोन्ही ऐक्य आहे या ठिकाणी. श्रेष्ठ आणि कनिष्ठ इथे भाग बसत नाहीये. उचलून घेतला अनुसयाने. पितांबर पदरी पुशिला घननिला. बाळ उचलून घेतला आणि पदराने पुसला. काय वस्त्र पवित्र असतं स्त्रियांचं? मी सांगत असतो, स्त्रियांचं वस्त्र पवित्र असतं. देवाचा पितांबर अधिक पवित्र का तुमच्या अंगावर असलेली साडी अधिक पवित्र? प्रश्न आहे का अगोदर? देवाचा पितांबर अधिक पवित्र का तुमच्या अंगावरची साडी अधिक पवित्र? तुमच्या अंगावरची साडी आहे. पितांबराचा अवतार नाहीये, धोत्राचा अवतार नाहीये, पण वस्त्राचा साडीचा अवतार झाला ना, त्याला अंबर अवतार म्हणतात. काय म्हणतात? द्रौपदीसाठी परमात्मा काय झाला? वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. प्रमाण जर पूर्ण करायचं असेल तर वरच्या शेडजात जावं लागलं असतं. कौरवी पांचाळी फार उंच जावं लागतं त्याला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वस्त्र घेऊन नाही गेला परमात्मा, वस्त्र झाला तिच्यासाठी. स्त्रियांनी वस्त्र सांभाळा. स्त्रियांचं वस्त्र पवित्र असतं. तुम्ही जे वस्त्र नेसले ते आयुष्यात कोणाला नेसायला देऊ नका, आणि दुसऱ्या स्त्रीने नेसलेलं वस्त्र मेल्या तरी नेसू नका. बदला बदलीची सवय बंद करा, कारण तुमच्या वस्त्रामध्ये तुमचं सत्व ते पतीचं सत्व आहे. तुमच्या कौमार्य अवस्थेत असेल तर वडिलांचं सत्व आहे, आईचं सत्व आहे. त्यामध्ये बदल करू नका, त्यामध्ये वाढ करा. काय फळ मिळालं त्या भिक्षेचं? अनुसयेने बघितलं, माझ्या द्वारात अतिथी आलेली आहे, भिक्षा घेऊन गेली. त्याने सांगितलं, नाही अशी नाही घेणार. मग कशी घेणार आहे? दिगंबर, 1 इंचही वस्त्र तुमच्या अंगावर नको. अनुसया विचार करते, अरे माझ्या शरीराविषयी असं चिंतन जर कोणी केलं असतं तो तिथेच भस्म झाला असता. हे अजून शिल्लक आहे. माझ्याविषयी कामिक भावनेचं जर चिंतन असेल कुणाच्या मनामध्ये तर ते त्याच क्षणी भस्म होईल. हे तिघही अजून जिवंत कसे? त्याच्या अर्थी हे कोणीतरी वेगळे असतील. काय ज्ञान होतं तिच्याकडे? समाधी लावली तिथेच तिने. अतिथीचं चिंतन करण्यासाठी समाधी लावली आणि लक्षात आला, रे हे तिन्ही देव आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि मग पर्णकुटीमध्ये गेली, अतिऋषींकडे गेली. समाधीस्थ होते ते. सकाळची वेळ होती, समाधी लावून बसले होते. जाऊन गारहाण नाही मांडलं, समाधीस्थ अवस्थेत होते. अनुसया जवळ गेली, समाधीतून बघत होते हा इतिहास अतिऋषी. अनुसया नुसती जवळ गेली, बोलण्याची गरजच नाही ना. शब्दे विना संवादू, दुजे विना अनुवाद. शक्यतो पती पत्नीचं बोलणं कमी असावं. जुनी म्हातारी माणसं म्हणतात, आम्हाला 2-2 मुलं होईपर्यंत आम्ही बोलत नव्हतो, आम्हाला आता पटत नाही. जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, बोल आणि माले शरीर. शरीरातून भावना असाव्या, त्या वाणीतून नसाव्या. शब्देविन संवाद. अनुसया जवळ गेली, बाहेर तिघांनी भिक्षा मागितली. अत्री जवळ जाऊन हात पुढे केला भिक्षेसाठी. काय दिलं? यांना प्रसाद द्यायचा होता. भिक्षा द्यायची होती म्हणजे प्रसाद द्यायचा होता. अतिऋषीने तीर्थ दिलं कमंडलूतलं. काय दिलं?
काय दत्तात्रयांची निर्मिती आहे. तीर्थ दिलं, ते तीर्थ घेऊन हातामध्ये तीर्थ असावं. आपल्या या बोटांच्या खालच्या भागामध्ये उजव्या हाताच्या, बरं का, डाव्या नाही, उजव्या हाताच्या या खालच्या भागामध्ये 5 तीर्थ आहे. हातात तीर्थ घेतो आपण, पाणी घेतो, ते तीर्थ आहे आपल्या हातात. पूजेसाठी जे संकल्पासाठी पाणी घ्यायचं आहे, पण संकल्प चुकीचा आहे. पाणी पवित्र आहे, पण ब्राह्मणाच्या तोंडातून आलेला संकल्प चांगला नाही, वाईट आहे तो. अस्माकं सकलगुणानां द्विपदानां चतुष्पदानां स्थैर्य स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य धन धान्य समृद्धी यह जन्मोने जन्मोजन्मोने परमार्थ करतो. काय संसार लांबवला, आपण काय झाला, प्रपंच मानला देवापुढे आपण. ही पूजा आहे का? ही पूजा नाही ना ठरली तुमची. एका जन्माचं नाही, यह जन्मोनी जन्मोजन्मोनी जन्मांतरेषु. देवालाही समजत नाही हा काय मागू राहिला ते. अरे काय गोंधळ घातला आपण. हातात तीर्थ आहे ना, हे ब्राह्मणांनाही समजत नाही. खरं तर लोक जास्त पैसे ब्राह्मणांना त्यामुळेच देतात, कारण तो 3 जन्माचं देणार आहे म्हणून. दोघांचाही, ब्राह्मणाचाही वाटोळ आहे, आपलाही वाटोळ आहे. दोही ठाई तुका नाही पडव देत चुका. ते तीर्थ घेऊन गेली आणि तिन्ही देवांवर शिंपडलं. क्षणात तिन्ही बाळ झाले, छोटी छोटी बाळ झाली. पर्णकुटीमध्ये घेऊन आली आणि दैवात होता तो आपल्या हाताने घालण्याच्या अगोदर 1 इंचही वस्त्र अंगावर ठेवलं नाही आणि मांडीवर घेतलं तिघांना नाही. आता भीती आहे का पातिव्रत्य धर्माला? काही छोट्या मांडीवर कोण आहे? छोटी बाळ आहे. काय भिक्षा आहे? अच्छी भिक्षा लाना बेटे गुरुने मंगवाई है. 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 ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ, सोपन काका आणि मुक्ताबाई या 4 भावंडांचं कुटुंब होतं. गृहस्थाश्रम होता, नुसतं कुटुंब नव्हतं. निवृत्ती गारस्थ्य मांडली आहे. निवृत्ती, ज्ञानोबा सांगतात, निवृत्ती गारस्थ्य, निवृत्तीनाथांचा गृहस्थाश्रम. निष्काम अपत्य प्रसवत जाय. या कुटुंबामध्ये एकानेच भिक्षा मागितली. निवृत्तीनाथ कधी भिक्षेला गेलेच नाही, जेवलेही नाही. निवृत्तीनाथ आयुष्यात एकदाच जेवले. माझ्याकडे पूर्ण इतिहास आहे उपनिषदाचा, शास्त्राचा आधार घेऊन. निवृत्तीनाथ आयुष्यात एकदाच जेवले. कोणाच्या हातचं खाल्लं? कोणाच्या हातचं खाल्लं? एकदाच जेवले. कोणाच्या हातचं खाल्लं? मुक्ताबाईच्या. मांडे खाले ना मुक्ताबाईच्या हातचे. चुलीवरचे का तव्यावरचे? पाठीवरचे. काय आहार आहे? आहार शुद्ध आहे, सत्व शुद्ध आहे. निवृत्तीनाथांनी भिक्षा मागितलीच नाही. सोपान काका सोपानो महत ब्रह्म होते आणि मुक्ताई लहान होती. माऊलींनी जी मधुकरी मागितली ती दोघांसाठीच मागितली. अभंग बघा तुम्ही. सोपान मुक्ताई मधुकरीचे कोरान. 4-4, 5-5 वाजेपर्यंत फिरत होते माऊली. केळगाव, डुडुळगाव, चरोली. 5 वाजेपर्यंत 4 गावं घेत होते. 4 चतकुरीसाठी किती? सोपान मुक्ताई मधुकरीचे कोरान. इतका पवित्र आहार या सृष्टीमध्ये कोणालाच नाही मिळाला, कोणालाच नाही मिळाला. कारण मागणारे ज्ञानोबाराय होते आणि खाणारे सोपान काका आणि मुक्ताबाई. काय अधिकार असेल त्यांचा? ज्ञानाचा प्रसाद होता त्यांच्याकडे आलेला. अगोदर तर मधुकरीचं अन्न पवित्र, तो शब्द पवित्र.
ते अन्न पवित्र, मागणारं शरीर ज्ञानोबारायांचं होतं आणि खाणारे सोपान काका होते आणि मुक्ताई होती. या सृष्टीत मला जर विचारलं सर्वात पवित्र 2 शरीर कोणते, तर मी सोपान काकाचं आणि मुक्ता व्हायचं. कारण दररोज जेवण देणारं शरीर ते होतं, अन्न देणारं शरीर पवित्र होतं. आपल्याला अन्न देणारे शरीर कसे आहे याचं चिंतन केलं पाहिजे. अपवित्र शरीराकडून अन्न नकोय. तुमच्याकडे सुतक शब्द आहे का? सुतकात देवपूजा करता येते का? नाही. सुतकात स्वयंपाक करता येतो का? हे कधीच चिंतन नाही केलं तुम्ही, फक्त देवच तसे ठेवले. केवढा गोंधळ घातला तुम्ही. जर सुतकात देवपूजा करता येत नाही बरोबर आहे, पण जर देवपूजा करता येत नाही तर तो अग्नी आहे ना, तो यज्ञकुंड आहे एक प्रकारचा, अन्नपूर्णा आहे ती. सुतकात स्वयंपाक सुद्धा करता येत नाही. विटाळात स्वयंपाक करता येतो का? नाही. पण मी सुतकात सुद्धा देवपूजा करतो, मला शास्त्र माहिती आहे म्हणून. फक्त गंध बारीक लावतो, भावंदा दिसणार नाही एवढा बारीक. सुतकात करता येते, देवपूजा करता येते, पण स्नान केल्यानंतर ओल्या वस्त्रासह तिथे देवघरात जा. कुठल्याही वस्त्राला स्पर्श न करता. कारण स्नानाचं आणि ओल्या वस्त्राचं शरीर हे सुतकाशी आणि विटाळाशी संबंधित नसतं. विटाळ असू द्या ना, विटाळ काय फरक पडला, अवश्य स्वयंपाक करा, देवाला नैवेद्य दाखवता येईल, असू द्या सुतक. पण स्नान करा आणि ओल्या वस्त्राने काय फरक पडतोय, वाळून जातात स्वयंपाक होईपर्यंत वस्त्र. अपवित्र अवस्थेमध्ये ओल्या वस्त्राने स्वयंपाक करा, निर्दोष अन्न ठरतं ते. आपल्या घरामध्ये अन्न आपल्याला फक्त 10व्याचं खाऊ नये एवढं माहिती आहे. अरे आपण दररोज जे खातो ते त्यापेक्षाही वाईट आहे. सकाळी 6 वाजता निघालो मी. सोमवार उपवास होता. मी डबा बघितला नाशिकला आल्यानंतर, पण ज्या कप्प्यात डबा असतो त्यात डबा म्हणलं डबा टाकण्याचं विसरले. बरं बाहेर आपल्याला बाहेरचं घेऊन खायचं नाही काही. मी संध्याकाळी आल्यानंतरही त्याच्या कॉफी घेतली. शरीर सांभाळलं पाहिजे. फेटा काढताना फेट्याच्या कप्प्यात फराळाचा डबा दिसला. जागा बदललं ना. मी बॅग चाफीत नाही ना बसलो, बॅग चापलीच तर, पण मी जिथे डबा असतो तिथे डबा पाहिला आणि फेटा काढायला गेलो त्याच्यात डबा होता, तो भरलेला डबा फराळाचा तसाच दिला मध्ये. म्हणलं चिंतन करा परमार्थ करत असताना. केवळ भजनाचं, ज्ञानेश्वरीचं, अभंगाचं चिंतन करू नका, आपल्या शरीराचं चिंतन करा. खलू धर्म साधन आहे. यामध्ये जाणारा आहार कसा आहे, विहार कसा आहे, दृष्टी कशी आहे आपली. दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे, मरण दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे. आपल्या दृष्टीत मरण आहे, मृत्यू आहे, दृष्टीमध्ये दोष आहे, अपवित्र आहे दृष्टी आपली. या दृष्टीतून प्रसाद गेला पाहिजे. तुम्ही तोंड का बांधतात? स्त्रियांनी वस्त्राने तोंड बांधणं हे वैदिक धर्मातलं नाहीये, आपला हिंदू धर्म सुद्धा नाहीये. मूळ शब्द आपला वैदिक धर्म आहे. काय हे नंतर दिलेलं नाव आहे, ते वादात गेलं. आपण वैदिक धर्माचे आहोत. वेद मार्गे मुनी गेले, माऊली आपल्या धर्माचा मार्ग सांगताय. वेद मार्गे मुनी गेलो. वस्त्राने तोंड बांधणं, ला इला इल्लल्लाह इस्लाम धर्मातलं आहे. ते कुणाचं? इस्लाम धर्मातलं. वैदिक धर्मात स्त्रियांनी वस्त्राने तोंड बांधू नये. तुम्ही असं तोंड बांधतात, तुमचे डोळे दिसत नाही, तुम्हाला कसं दिसतं हे समजत नाही. हे तुमचं तोंड बांधायला आमची अपवित्र दृष्टी कारण ठरली. काय ठरली? पुरुषांकडे, मुलांकडे असलेली अपवित्र दृष्टी स्त्रियांना तोंड बांधायची गरज पडली. धर्म सोडावा लागला स्त्रियांना. आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे. दृष्टी प्रसादिक ठेवा आणि त्यासाठी चिंतन असणं गरजेचं आहे. आचार, विचार आणि उच्चार हे त्रिविध तप आहे. आणि या तपाची सृष्टी, तपाचं तत्व म्हणजे आजच्या अभंगाचं द्वितीय चरण. पहिली भिक्षा पाणी लाना,
भिक्षा दिली तुम्ही महाराज. काय काय मागचा झटका, काय झटका मारला तुम्ही एक मध्ये एक ताण जबरदस्त मारली. सुंदर भिक्षा. विठोबा पहिली भिक्षा पाणीला ना. तीर्थाने आरंभ आहे आणि प्रसादाने शेवट आहे अभंगाचा. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्याकडे दोन्ही गोष्टी असाव्या, तीर्थ असावं आणि तेच पूर्ण क्षेत्र आहे. त्याच क्षेत्रामध्ये जा जिथे तीर्थ आहे आणि देव आहे आणि संत आहे. या तीन पैकी एक जरी कमी असेल तरी त्या क्षेत्रात जाऊ नका, कुठेही नका फिरव. तीर्थाने देव संत समागम. पहिल्या चरणामध्ये तीर्थ आहे भिक्षेमध्ये. पहिली भिक्षा पाणीला ना. नदी बावड़ी के पास न जाना, दोर बादली दोनों बचाना, झारी भर के लाना. प्रत्येक पदाचं चिंतन नाही सांगत. हा अभंग म्हणजे एक PhD आहे, डॉक्टर ऑफ लॉ, याच्यावर होऊ शकते या अभंगावर. पहिली भिक्षा पाणीला ना. पाणी द्रवरूप आहे. कसं आहे, पाण्यापेक्षा सुद्धा एक वस्तू द्रवरूप आहे. पाण्यापेक्षा सुद्धा काहीतरी पातळ आहे. काय पातळ आहे पाण्यापेक्षा? बरोबर आहे. हो, काय गोड सांगितलं. नमस्कार करतो महाराज. तुम्ही कीर्तन करतात कीर्तन करतात का तुम्ही? सुंदर, अतिशय सुंदर. नमस्कार आहे माझा तुम्हाला. काय काय गोड ओवी दिली तुम्ही. नमस्कार बाबा भाई. काय सुंदर. मला आज चांगली भिक्षा आहे ही. काय वाजवणारे, काय वाजवणारे तयार आहे. मी 5 वर्ष पखवा शिकलेलो आहे. 4,500 बोल आहे माझ्याकडे. माझा मुलगा एकमेव नाशिक जिल्ह्यामध्ये अलंकार झालेला आहे, मृदुंगामध्ये आणि तबल्यामध्ये. तो संगीत अलंकार आहे आणि संस्कृत शास्त्री आहे. तो प्रोफेसर आहे कॉलेजला आता. पण मी सुद्धा 5 वर्ष पखवा शिकलो. किती? मी संस्था काढली होती, श्री पांडुरंग महाराज वैद्य कृपा प्रसाद शिक्षण संस्था. 12 वर्ष चालवली, बंद केली. नंतर मुलगा चालवतो. त्याने बी आता सर्व्हिस लागल्यामुळे दुसरे तिथे ठेवलेले आहेत. सुंदर, अतिशय सुंदर. सुंदर गायक. किती सुंदर उत्तर देता तुम्ही. काय प्रमाण दिलं महाराज तुम्ही. सुंदर. जलशय पतला ज्ञान आहे, कबीर महाराज सांगतात एका भिक्षेमध्ये. पाण्यापेक्षाही पातळ. पहिली भिक्षा पाणीला ना. पण नदी बावडी के पास न जाना, म्हणजे नदीतलं पाणी सुद्धा असू द्या, गंगेतलं पाणी ते सुद्धा सामान्यच. चंद्रभागेचं पाणी पवित्र, पण सर्वांसाठी पवित्र आहे का? तीर्थातलं पाणी पवित्र पण सर्वांसाठी का? मासे धरणाऱ्यासाठी बी पवित्र का? ते तीर्थात स्नान करण्यासाठी जाता का मासे धरण्यासाठी जाता? म्हणजे ते जे पाणी आहे ते सर्वांसाठी पवित्र कुठं ठरलं? त्या चंद्रभागेमधला एकही रुपया जर काढला नसता तर 14 फुटाचा आतापर्यंत ढीग झाला असता त्या चंद्रभागेमध्ये. 14 फूट नाणे. नगर पूल ते गोपाळपुरापर्यंत इतके पैसे टाकलेले लोकांनी. मी एकदा संध्याकाळच्या वेळी प्रदक्षिणा करत असताना एकाची एक गुणी बघितली, दुसरी अर्धी पाहिली. मला
ते जास्त वाटल्यामुळे मला थांबावं वाटलं. म्हणलं याचं आपण बजेट तरी बघू काय आहे. तो बुडी मारायचा, लगेच गुन्हे टाकायचे सापडले का. त्यांना म्हटलं अरे बाबा केव्हापासून करतो. 4 वाजता चालवतो महाराज, पहाटे पहाटे. म्हणलं किती वाजेपर्यंत. तो म्हणे 8 वाजेपर्यंत थांबतो. म्हणलं अंधारात दिसतं का. नाही म्हणे बॅटरी आहे आमच्या डोक्याला लावतो ती. म्हणलं किती. तो म्हणे 3 गोण्यापर्यंत होतात म्हणे. पण घरी गेल्यानंतर मध्यांध होऊन झोपतात. काय पैसे कशातले. पाण्यातले नाही, चंद्रभागेतले. नुसतं पाण्यातला नाही शब्द इथे आता. 100 पैकी 100. चंद्रभागेतले, तीर्थातले. नुसतं पाणी नाहीये, चंद्रभागेतले. त्याच्यावर बरं आपण एकच बुडी मारतो, तो पहाटे 4 पासून तर 9 पर्यंत किती बुड्या आहेत त्याच्या. काही उपयोग होणार नाहीये. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे. आप आपशे बुझा नाही, तन मन शे खोया नाही, मन मन शे धोया नाही. स्नान किया सो काय क्या हुआ. आप आपशे बुझा नाही. स्वतःला जर आपण पवित्र शोधलं नाही, स्वतःला जर ओळखलं नाहीये, तन मन शे खोया नाही. शरीर आणि मन जर वेगळं केलं नाही, मन मन शे धोया नाही. स्नान किया सो क्या हुआ. काय उपयोग आहे त्या स्नानाचा. स्नान वेगळं आहे गंगेतलं. मी सांगतोय तुम्हाला स्नान कसं करायचंय. मी चंद्रभागेमध्ये बुडी मारतोय. वडील गेलेले आहे, पहिली वडिलांसाठी मारतो. वडिलांचं पिंडदान केलंय, पहिली बुडी कोणासाठी मारतो. वडिलांसाठी मारतो. दुसरी बुडी माझ्या गुरूंसाठी मारतो. आणि तिसरी बुडी परमात्म्यासाठी मारतो आणि बाजूला होतो. असं सुद्धा करणं दोष आहे गंगेमध्ये. असं तर अजिबातच नाही. तुम्ही जर हा हात कुठल्या शरीराला स्पर्श केला चोळण्यासाठी तरी दोष लागेल तुम्हाला. तीर्थाचं स्नान नाही करणार. तुम्हाला काय गोटा साबण वापरायची ती बाथरूम मध्ये वापरा. गंगेत वापरू नका, चोळू नका. चोळण्यासाठी नाहीये. तीर्थ आहे ते. शरीराला पवित्र करण्यासाठी आहे, शरीरातला मळ घालवण्यासाठी नाहीये. मला एक सूत्र सापडलेलं आहे की गंगे स्नानाला स्नान करून जात जा. आपलं अपवित्र शरीर घेऊन गंगेत जाऊ नका, किंवा शरीर अपवित्र करू नका स्नानाला जाताना. सकाळी गंगेवर स्नानाला जायचंय, रात्री शरीर पवित्र ठेवा. पहिली भिक्षा पाणीला ना. जलशे पतला ज्ञान आहे. पहिली भिक्षा पाणी म्हणजे ज्ञान. तीर्थापेक्षा ही पातळ आहे ते. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मे विद्यते. ज्ञानासारखं पवित्र तीर्थ सुद्धा नाहीये. जे ज्ञान गंगेनं आले. ज्ञान ही गंगा आहे ना. ती अंकलिपी आहे. काय आहे पहिलीला. काय असते. अलकंपी का अंकलिपी. अलकंपी नाही, अंकलिपी. त्याचा अपभ्रंश केला आपण. त्या वास्तविक ती अंकलिपी आहे, अलकंपी नाही. कोणी काढला काय माहिती हा अलकंपी शब्द, पण अंकलिपी आहे ती. त्यामध्ये 2 देवता आहेत त्या पहिल्याच पानावर. एका बाजूला सरस्वती आहे आणि एका बाजूने गणपती आहे. काय पवित्र आहे ते ज्ञान. विद्येची अधिष्ठात्री देवता आहे. 14 विद्या. काय ज्ञान आहे या सृष्टीमध्ये. ज्ञानोबारांनी सर्व ज्ञान मिळवायला सांगितलं. हरिपाठ अवघड आहे. मला जर विचारलं सर्व ग्रंथामध्ये कुठला ग्रंथ अवघड, तर मी हरिपाठ सांगेन. कारण पहिलंच पद फार अवघड आहे. देवाचे द्वारी. पुढे नाही जायचं आपल्याला, पहिल्याच पदावर थांबायचं आहे ना. मग मी दुसरं पद म्हणलोच नाही. देवाची द्वारी हेच पद आहे पहिलं. देवाची द्वारी. आपण देवळाच्या द्वारात जातो का देवाच्या द्वारात जातो. मी दर्शनाला जे गेलो, फेटा बांधून आल्यानंतर देवळाच्या द्वारातून गेलो. कुठून. देवाच्या द्वारात नाही गेलो अजून. आपण देवाच्या द्वारात जा. आपण देवळाच्या द्वारात. हा देव देवाचा का आपला.
हा देव देवाने आणला का तुम्ही आणला? हा देव देवाने आणला का तुम्ही आणला? आपणच आणलाय. देऊळ आपणच बांधलाय. हा नामजप आपलाच आहे. उद्या जो शेवटच्या दिवशी जो काला आहे हा आपला आहे. पण परमात्म्याशी संबंधित करतोय आपण, हा भाग वेगळा आहे. पण एक दिवस देवाच्या द्वारात जाणार. देवाची द्वारी काय पद आहे? दुसरा अभंग बघा, चौवेदी जान. काय ज्ञानभिक्षा आहे? ही ज्ञानभिक्षा आहे. साही शास्त्री कारण, सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पातंजली योगशास्त्र, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, ही 6 शास्त्र. कपिलस्य कणादस्य गौतमस्य पातंजली, व्यासस्य जैमिनिस्य शास्त्रांना उषडावई, ही 6 शास्त्रकार. दश उपनिषदे ईश केनप कठ प्रश्न मंड मंडुक्य, ऐतर्य तैतर्य छांदोग्य बृहदारण्य श्वेताश्वतर, ही 10 उपनिषद. म्हणजे ही भिक्षा आहे जीवनाची. 18 पुराण आहे. किती? मत्स्य मार्कंडेय, भविष्य भागवत, ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्म वैवस्वत, वराह वायू विष्णू वामन, नारद लिंग अग्निपद्म, कुर्मस्कंद आणि शेवटचा 18वा गरुड. 18चे 18 सांगितले. विठाला ही भिक्षा आहे पहिली. ज्ञानावय ज्याला स्वयंपाक करायचा आहे त्यांना सुद्धा काय पाहिजे? एकच भाताचं शीत एकच घेतात त्या हातात. झाला. पंढरपूरला माणसांना स्वयंपाक करण्याचं कारण माणसं खुली घेतात आणि माणसं 2-3 माणसं मिळून बी लागतात. एक पाणी वाचायला, एक कणिक मिळायला. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. अभ्यास हा योग आहे एक. ज्ञान हा ज्ञान योगेन तृप्तेन, अभ्यास योग युक्तेन. हे पाणी अवघड आहे. यासाठी शरीर वेगळं करायचंय. कौमारी अवस्थेत आहे हे. ज्ञान म्हातारपणी मिळवण्याचा प्रयत्न करू नका, उपयोग नाही होणार. त्यासाठी कौमार्य अवस्था हवी आहे. पहिल्या भिक्षेसाठी कौमार्य आचर प्राज्ञ. कौमार्य शरीर. मुलगा जो कौमार्य आहे, अजून एकही या पुढच्या लाईनीतला एकही बिघडलेला नाही. मागच्या लाईनीतला एखादा बिघडला असेल, कारण ते थोडं बिघडण्याकडे चालले आता. पण हे पुढच्या लाईनीतला एकही बिघडलेला नाहीये. गॅरंटी देऊन सांगतो, एकही बिघडलेला नाहीये. तुम्ही बिघडले असं मला म्हणायचं नाही, पण कदाचित कौमार्य अवस्था, निर्दोष अवस्था आहे ही. एक प्रश्न विचारतो मी स्त्रियांसाठी. मुलगी कुमारिका किती वर्षापर्यंत? कौमार्य अवस्था का वयावर नसते? मुलीची कौमार्य अवस्था की कुठपर्यंत? वयावर नसते ना. मी अर्थ नाही सांगणार त्याचा, पण तिला ती अवस्था प्राप्त झाली की तिची कौमार्य अवस्था संपली, एवढं सांगतो फक्त. ती त्या अवस्थेत गेली का तिची कौमार्य अवस्था, त्याच्या अगोदर ती कौमार्य आहे. ची डॅश सौ डॅश का डॅश ची सौ का. चिरंजीव कांक्षिणी म्हणजे इच्छा, सौभाग्य तत्वाची कौमार्य अवस्था. पहिली भिक्षा पाणीला ना ज्ञान मिळवा पहिल्या अवस्थेमध्ये. नदी बावडी के पास न जाना. ज्ञानासाठी बाहेर जाऊ नका. ते ज्ञान द्यायचंय हे देण्यासाठी घ्या. अच्छी भिक्षा लानार बेटे गुरुने मंगवाई आहे. आम्हाला जो अभ्यास करायचा आहे कीर्तनकारांना, हा आमच्यासाठी नाही करायचा. कोणासाठी करायचा आहे? आम्हाला जो अभ्यास करायचा आहे आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी करायचा आहे. तुम्हाला द्यायचंय ना ते ज्ञान. निर्दोष देत असताना ते निर्दोष गेलं पाहिजे. तीन अतिथी बिघडलेले अतिथी आले आणि निर्गुण निराकार अतिथी उदरातून दिले. तिने काय भिक्षा दिली? बिघडलेले आले आणि देताने कसे दिले? निराकार दिले. उदरातून निराकार. उदर निराकार आहे का? नाही ना. उदर निराकार नाही ना. त्या उदरात निराकार.
काय स्थान. मी स्त्रियांना सांगत असतो, हा भाग सांभाळा, आयुष्यभर बस, भीतीच नाही तुम्हाला. तुम्ही श्रीफल देणार आहे कीर्तन झाल्यानंतर, मला काय देणार आहे? मी कशात घेईन? हातात घेऊ. तुम्ही कशात घ्या? ओटीत घेतात. हातात नाही घेत स्त्रिया, ओटीत घेतात. ओटीत का घेतात? ओटीत काय असतं? बाळ असतं. काय असतं? स्त्री जे दान घेते ती बाळासाठी. ओटी भरली जाते स्त्रियांची. तुमच्याकडे आहे का पद्धत? नाही, मला नाही माहिती. ओटी कुठपर्यंत भरायची? ऑपरेशन केल्यानंतर ओटी भरू नका. म्हाताऱ्या बाया बसल्या लग्नाच्या मंडपात ओट्या भरायला. अरे बिघडल्या का डोक्यात? जोपर्यंत बाळाची गरज आहे तोपर्यंतच ओटी भरायची ना. कारण त्या ओटीला अपवित्र करतात कारण नसताना. त्या खोबऱ्याच्या वाटीसाठी, नारळासाठी म्हाताऱ्या बाया बसल्या. अरे बिघडले तुम्ही. एखादा महात्मा योगी, एक सावरकर जन्माला येऊ शकतात या ओटीमध्ये. धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. नमस्कार केला परमात्म्याने या कुशीला. परमात्मा नमस्कार करू शकतो या जागेला. ही संस्कार अवस्था आहे. अच्छी विषय. नदी बावडी के पास न जाना, बाहेर जायची गरज नाहीये. दोर बादली दोनों वाचाना. साधन अवस्था घातक आहे. नदी बावडी घातक आहे, दोर बादली दोन्ही घातक आहे. आडातून पाणी ओढत असताना पाणी मिळेल, पण एखाद्या वेळी बादली पडू शकते. दोरासकट बादली पडू शकते. दुरी बरोबर ओढणाराही पडू शकतो. त्या मराठवाड्यामध्ये 400-400 फूट कितीतरी बाया त्या ओढताना जातात. साधने घालती काळाची आहे मुखे. चांगलं करताना माणसं बिघडतात. ही साधन अवस्था आहे. पुढे प्रत्येक अभंगाच्या प्रत्येक पदामध्ये पुढे पुढे जी आहे ती, पहिलं पद प्रत्येक चरणातलं, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. साधना आहे ही. काशी पवित्र आहे. मरणमुक्ती वाराणसी. पण तिथे गेल्यानंतर जी माणसं बिघडतात ती फारच बिघडून जातात. आयुष्यभर रामकृष्णारी माणसं म्हणणारी माणसं, फोन आला की रामकृष्णारी. पण नर्मदा परिक्रमा केली की नर्मदे हर. का बरं रामकृष्णारी मेले का? अरे नर्मदा परिक्रमा अवश्य करा, पण मूळ सोडू नका ना, बिघडू नका ना तुम्ही. चांगले चांगले महाराज आळंदीला राहिलेले ज्ञानेश्वरी पाठ केले महाराज. नर्मदा परिक्रमा करून आले हो. नर्मदे हर. अरे मी नर्मदेच्या विरोधात नाहीये, पण जे मूळ तत्व आहे, जाते माहेराला, जाते माहेराला, माझ्या मूळ घराला. याला माहेर म्हणतात. मूळ जे आहे त्याला माहेर म्हणतात. माहेर. आई गेली तरी मुलगी काय म्हणते? मी माहेरला चालले. आई वाढली असेल तरी ती काय म्हणते? मी माहेरला चालले. वडील गेले असेल तरी ती काय म्हणते? मी. म्हणजे आई माहेर का वडील माहेर? दोन्ही गेले असेल तरी ती काय म्हणते? माहेर. काय आहे मग? माहेर म्हणजे काय? एक भाऊ नसाल तरी ती म्हणते मी माहेरला चालले. सारेच गेले तरी ती म्हणते मी माहेरला चालले. काय उत्तर दिलं तुम्ही? काय उत्तर दिलं? त्याला माहेर म्हणतात. अच्छी भिक्षा लाना बेटे. या साधनांपासून काशीला जातात माणसं आणि वेगळंच चिंतन करतात. डांगराची भाजी. तुम्ही डांगरच म्हणतात का? आमच्याकडे डांगर म्हणतात. काशी फळ नाही का म्हणतात? भोपळा. डांगरी भोपळा. हा. काशीहून आणली माणसं म्हणतात, हे नाही ही भाजी नको. अरे काय नाही, काशी केली ना. यालाच म्हणतात काशी केली. अरे डांगराचा काही संबंध नाहीये. तो उत्तर प्रदेशातला भाग आहे. तिकडे हिंदी बोललं जातं. ती ब्राह्मण सांगतात, अब तूने काशी की है, इसके बाद अब तुम्हारा शरीर विश्वनाथ जी का दर्शन हुआ, तुम्हारा तुमने पूजा की है, इसके बाद डंगर मत खाना. डंगर म्हणजे मांस. याला वाटतं डांगर. पहिली भिक्षा पाणीला ना. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज वेळ नाही माझ्याकडे पूर्ण अभंग सोडवण्यासाठी. प्रत्येक पदामध्ये फार वेगवेगळं चिंतन आहे. दुसरी पेक्षा लकडीला ना काष्ट, लकडी म्हणजे काष्ट, पवित्र असावी लागते काष्ट. आपल्या गळ्यामध्ये लकडी आहे, काय आहे, ही पवित्र का भ्रष्ट झालेली आहे? तुम्ही घाई करता उत्तर देण्यासाठी. आपल्या गळ्यात जी आहे ती भ्रष्ट झालेली आहे का पवित्र आहे? भ्रष्ट झालेली, पवित्र झाली. ही वृंदा आहे, वृंदा. भगवान विष्णूने जिला भ्रष्ट केलं, जालिंदर दैत्याची पत्नी आहे ना ही वृंदा. वृंदा तुळस रूपाने प्रगट झाली. ती कुठल्या रूपाने, कुठे प्रगट झाली? वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये ती प्रगट झाली. ती वृंदा आहे बर का. आपल्या गळ्यामध्ये आहे ती. भगवान विष्णूने तिचा अंगीकार केला. तुळशी वृंदावनामध्ये असावी आणि गळ्यामध्ये असावी. नुसती तुळशी नसावी वृंदावनामध्ये. अजून काय असावं वृंदावनामध्ये? अजून काय असावं? शालिग्राम असावा. कारण तिने शाप दिला होता भगवान विष्णूला, तू दगड होऊन पडशील. तो शालिग्राम रूपात तिथे खाली पडला. शाप दिला ना तिने भगवान विष्णूला. काय शक्ती होती स्त्रियांमध्ये पूर्वी? तू शालिग्राम होऊन पडशील. भाषण झाला. तिचा अंगीकार केलाय भगवंताने देवाच्या पूजेसाठी. आणि गळ्यामध्ये तुळशी हार गळा, काशी पितांबर. काष्ट पवित्र असावी. साधनेसाठी यज्ञाची समिधा जी असते ती वेगळी, ती काष्ट वेगळी असतात. मृत्यूची काष्ट तुमच्याकडे कशामध्ये अंत्यसंस्कार विधी असतो? गोऱ्यामध्ये का काष्टामध्ये, म्हणजे लाकडांमध्ये? लाकडांमध्ये. एक सूत्र सांगतो तुम्हाला, म्हाताऱ्या माणसाने ऐकून ठेवा, टिपून ठेवा. नुसतं ऐकून ठेवू नका. ज्या झाडाला काटे येतात ती काष्ट मृत्यूसाठी चालत. बाबूळ नाही चालणार, काटे आहे त्याला. ऐकून तर ठेवा. मुलांना कदाचित सांगून ठेवा. ज्या झाडाला कधी फलच आली नाही, कधी फुलंच आली नाही, ती काष्ट अंत्यसंस्कार विधीसाठी चालत नाही. पवित्र काष्ट असावी. चंदन असावं. काय असावं? नाही मिळत चंदन, पण कदाचित एखादी फाटी तरी आपण त्याच्यामध्ये समर्पित करतो. म्हणजे ती सर्व पवित्र होतात त्या रूपाने. पण काष्ट पवित्र असावी. जर मृत्यूसाठी पवित्र काष्ट असावी लागते, तर पूजेसाठी, अग्नीसाठी, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला. देवाला नैवेद्य दाखवत असताना अग्नीला सुद्धा द्यावा लागतो नैवेद्य. अग्नीमध्ये नैवेद्य समर्पित करावा लागतो. पूर्वी चहा केल्यानंतर म्हाताऱ्या चुलीमध्ये सांडशी कानुडी करत होते. म्हणजे चूल होती, चुला हा शब्द समजतो ना आता. ती सांडशी कानुडी केल्यानंतर थोडा चहा चुलीत पडत होता, म्हणजे अग्नीमध्ये जात होता. पहिलं भज लगेच चुलीमध्ये. आता मीठ कमी जास्त, अग्नी नाही ना आता. आता चहा जर गॅसवर कानुडा केला तर गॅस भडका घेईल. आपल्या घरामध्ये सर्वात अपवित्रता कशाने असेल तर अग्नी नाही आपल्या घरात. लाईटचं बटन दाबता क्षणी माणसं शुभं करोती. अरे काय येडा झाला, तो अग्नी नाही ना चालणार. त्या अग्नीला कसा नमस्कार चालेल? शुभं करोति कल्याणम आरोग्य सुख संपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीप असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. अग्नी पवित्र असावा. नुसता अग्नी महत्वाचा नाहीये, नुसती काष्ट महत्वाची नाहीये. तिसरी भिक्षा आटाला ना. काय अन्न आहे ती भिक्षा? त्या भिक्षेमध्ये मग आम्ही जेवण करत असताना बरं का, उपवास सोडत असताना ते साहेब होते. म्हटले मी निघतो आता. मला त्यांचं नाव नाही माहिती. मुलगी थांबली, ते गेले. पण बाबा काय म्हटले,
जेवण करून जाणार म्हटले. काय म्हटले? ते म्हणजे नाही आता वेळ नाहीये. ते निघाले. मी त्यांना थांबवलं, थांबा. जर आपल्याला एखादा जर म्हणला जेवण करून जा, एकतर कोणी बाहेर जात असताना निघत असताना त्याला जेवण करून जा हे कधीच म्हणू. मी त्यांना म्हणतो थांबा, घरातून आता साखर घ्या, तशी जाऊ नका. भिक्षेचं चिंतन करावं लागतं, अन्नाचं चिंतन करावं लागतं. लक्ष्मण उर्मिलेला भेटण्यासाठी गेला. उर्मिला लक्ष्मणाची पत्नी. भिक्षेचं चिंतन सांगतो, काय भिक्षा आहे बघा. रामाने सांगितलं लक्ष्मणाला 14 वर्ष वनवास, लगेच निघायचं. लक्ष्मणाने सांगितलं उर्मिलेच्या महालात जाऊन येतो. पत्नीला सांगण्यासाठी चालला होता लक्ष्मण. हे बघा, कुठलीही महत्वाची गोष्ट अगोदर पत्नीला सांगा. मी काय बोलतोय ऐकताय ना तुम्ही? हो, कारण ती आपल्या घरात 2 धर्माची शरीर आहे. किती? 2 शरीर धर्माची आहे आणि 2 शरीर ही दानाची आहे. किती माणसांचं कुटुंब असो, 100 माणसांचं जरी कुटुंब असलं तरी त्याच्यात 2 शरीर धर्माची आणि 2 शरीर दानाची. 2 शरीर धर्माची. पहिलं शरीर वडिलांचं, ते तर वडील जे करते त्या नाव धर्म. वडिलांचं शरीर धर्माचं आहे आणि पत्नीचं शरीर, सांगा नाव त्याला, काय नाव आहे? पत्नी धर्म आहे, सांगा नाव. धर्मपत्नी. पतिव्रता नाही, अर्धांगी. तर अर्धांगी या सृष्टीत एकच आहे. आपली पत्नी अर्धांगी नाहीये, तुम्ही तो शब्द काढून टाका. या सृष्टीमध्ये फक्त पार्वतीच अर्धांगिनी आहे, जिच्या भगवान शंकराचं अर्धरूप पार्वतीचं आहे. कसं? अर्धनारी नटेश्वर. आपल्याला फुटवाला जवळ बोलवतो, सरका. अरे सरकायची गरजच नाही, अर्ध्या शरीरात पत्नी पाहिजे. आपण वेगळे आहे ना. पार्वती त्या काळातही वेगळी नव्हती, आजही वेगळी नाही मंदिरात. भगवान शंकराला आपण भगवान शंकराच्या दर्शनाला जाताना दर्शन कुणाचं घेतो? पार्वतीचं घेतो, म्हणजे पिंडीचं घेतो. लिंगाला हात लावतोय, पिंड पार्वती आहे आणि लिंग भगवान शंकर आहे. याला म्हणतात अर्धांगी. असं नाही ना. आपण सर्व्हिसला, ड्युटीवर, पत्नी एक क्षणही जे वेगळे होत नाही त्याला अर्धांगिनी म्हणतात. बरोबर आहे का? आता एकच अर्धांगिनी फक्त पार्वती, अर्धनारी नटेश्वरू. धर्मपत्नी आहे आणि 2 शरीर दानाचे आहे. एक आईचं शरीर. आईचं शरीर हे दानाचं आहे. कशाचं? दान आलेलं आहे. आई घरची का बाप घरचा? घाबरू नको, प्रश्नाचं उत्तर दे. अंदाजे वोटिंग टाकून दे. कशावर टाकतो बघतो मी तुला. आई घरची का बाप घरचा? हो, त्याने अंदाजे टाकलं तरी किती गोड टाकलं. त्याने बाप घरचा सांगितला. आईच्या विरोधात नाही येतो, कोणीच नाही या सृष्टीत आईच्या विरोधात, पण बापच घरचा आहे. आई दान आलेली आहे. आईचं शरीर पवित्र आहे बापापेक्षा, कारण ते दान आलेलं आहे. बापाने दान आणलेलं आहे. आपल्यावर सर्वांचं ऋण आहे, तसं पत्नीचं सुद्धा ऋण आहे, कारण पत्नीचं शरीर दान आणलेलं आहे. पत्नीच्या ऋणातून मुक्त जर व्हायचं असेल तर कन्यादान केल्याशिवाय पत्नीच्या ऋणातून मुक्त होत नाही. तुमचा हिशोब तुम्ही पाहून घ्या. जोपर्यंत आपल्याकडून कन्यादान होत नाही तोपर्यंत हे ऋण फिटत नाहीये. लक्ष्मणाचं चिंतन सांगत होतो मी. अर्धांगिनी होती ती, उर्मिला होती ती, वेगळी नव्हती. तुम्हाला सांगतो तिचं सूत्र. शक्ती घ्यावी लागते. मी काय सांगितलं होतं? कशासाठी हा भाग सांगितला? की कुठलीही महत्वाची गोष्ट करत असताना पत्नीला विचारत चला. ती शक्ती घ्या, कारण ते शक्ती रूप आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. लक्ष्मण उर्मिलेच्या महालात गेला आणि सांगितलं लगेच निघायचं आहे. 14 वर्ष वनवास. डोळ्यातून धारा आल्या उर्मिलेच्या. 14 वर्ष जाणार माझे पती. एकच शब्द वापरला,
थोडं थांबा क्षणभर. मी काहीतरी गोडधोड करते आणि 2 घास खाऊन जा. सांगितलं रामाचा आवाज आला की मला निघायचंय, पटकन कर काय करायचं ते. आता तिने काहीतरी पोहे बे उपीट करायचं ना, तिने लगेच डाळ शिजत टाकली, पण ती उर्मिला होती. अन्नपूर्णा होती ती. पुरणपोळी ताटामध्ये पुरणपोळी ठेवली, दुधाची वाटी. तुमच्याकडे दूध असतं का गुळवणी असतं? दोन्ही असतं ना. लक्ष्मण बसला, पाणी घेतला हातात. सोडून दिलं मधलं. पोळीचा घास मोडला आणि दुधात बुडवला आणि उचलला. प्रभूचा आवाज आला, लक्ष्मणा चाल. तसाच घास खाली ठेवला. वाईट वाटलं होतं मला. उर्मिणीला वाईट का वाटलं? तिला निश्चित माहिती होतं अन्नपूर्णेचा अपमान झालाय. माझ्या पत्नीवर भयानक विघ्न येणार आहे की ज्यामध्ये माझ्या पतीचा मृत्यू आहे. ताट हातात घेतलं, तो घास हातात घेतला. लक्ष्मण निघाला, पुढे निघाली ती, जोरात निघाली. लक्ष्मण बाहेर सुद्धा गेला होता, परत गेली. पण दरवाजात उभा प्रभूला बघितला आणि दरवाजात उभा. मर्यादा आहे ना, मर्यादा असावी. संतापाशी भाऊ असावी, मर्यादा. काही शरीरांपाशी मर्यादा असावी. दरवाजात थांबली. जाणत होती माझ्या पतीवर, कारण अन्नपूर्णेचा अपमान झालाय. भयानक संकट ओढवणार मृत्यू आहे माझ्या पतीचा आता. पण माझ्यामध्ये शक्ती आहे, नाही होऊ देणार मृत्यू. मी इथून हलणारच नाहीये. आताच ठेवेल असाच हात ठेवला. ओंकाराचा ध्वनी सुरू केला तिने, निराकाराचा. मला लगेच दम लागला. तिने किती दिवस बंद नाही केला ध्वनी? 14 वर्ष. हा ओंकाराचा ध्वनी 14 वर्ष चालू होता. ओंकार शतशब्द शब्द व्हावे तो ब्रह्मणापुरा, कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगल का विभो. उपनिषद सांगितलं मी तुम्हाला. शक्ती लागली. मृत्यू होता त्या शक्तीमध्ये. कोणाची शक्ती होती? सामान्याची शक्ती नव्हती ती. पण त्याच्यातून वाचला गेला त्याला, कारण इकडे शक्ती उभी होती दरवाजात. 14 वर्ष उभी होती. त्यांना जर थोडा उशीर झाला, हा तुमच्याकडेच वोट करतो, तुम्ही समोर बसल्या म्हणून. त्यांना 1:30 वाजले, 2 वाजले, 3 वाजले. तुम्ही किती वाजेपर्यंत थांबतात? नाही लगेच. हा, त्यांना माहिती नाही हे पाववाडा खातील तिकडे. लक्ष्मण नाहीये. लक्ष्मण 14 वर्ष निराहारी राहिला. याला म्हणतात अर्धांगिनी. आणि धर्म 14 वर्ष जाणत होता लक्ष्मण ही दरवाजात उभी आहे आणि ही उर्मिला आहे. ही मागे जाणार नाही, त्याला माहिती होतं. ही मागे जाणार नाही. 14 वर्ष इथेच उभी राहील. थोडी माहिती राहता ज्याच्या त्याच्या. आपल्यालाही माहिती आहे, पण थोड्या वाढवा माहिती आहे. 14 वर्ष पत्नीसाठी व्रत होतं लक्ष्मणाचं. रामासाठी नव्हतं, पत्नीसाठी होतं. दोन्ही सुरक्षित राहिले. परत आले. मला भिक्षा सांगायची आहे. अन्नपूर्णा का अग्नी कसा असावा? आता 3री भिक्षा आहे माझी ही. 14 वर्षानंतर प्रभू अयोध्येत आले. महालाजवळ आले. लांबूनच आवाज ऐकलाय. ओंकाराचा ध्वनी ऐकला प्रभूने. तिथूनच बघितलं, अरे उर्मिला ताट घेऊन उभी आहे. जाताना पाहिलेली ताट घेतलेली उर्मिला, हातात घास असलेली उर्मिला अजूनही उभी आहे. दोन्ही हात जोडले प्रभूने आणि नमस्कार केला. कोणाला? याला म्हणतात 3री भिक्षा. आटा आला ना. हा स्वयंपाक आहे पिठाचा, हा प्रसाद आहे. याला म्हणतात भिक्षा. प्रभूने नमस्कार केला. सीतेला सांगितलं इकडे नाही जायचं, आपल्याला उर्मिलेच्या मार्ग जायचं. कारण 14 वर्षाचा उपवास
उर्मिलेकडे सोडायचं आहे आपल्याला. लक्ष्मण सीता प्रभू उर्मिलेच्या महालात आले. दरवाजात उभी होती. समाधी लागली होती तिला. तिला समाधी लागली होती. काय लागली होती? समाधीच लागली होती. लक्ष्मण उर्मिलेच्या उर्मिला तिला काय समाधीत त्या आवाजाने समाधीतून वेगळी झाली. ती समाधीच झाली होती. लक्ष्मणाचा आवाज ऐकला, समाधीने वेगळी झाली. स्वामी एक घास तरी खाऊ ना. डोळ्यात धार आल्या लक्ष्मणाच्या. उर्मिला घास खाऊन जाण्यासाठी नाही. तिला लक्षात नाही ना 14 वर्ष झाले म्हणून ती म्हणली एक घास तरी खाऊन जा ना. तिला वाटतं इथूनच मागे आले. ते 14 वर्षांनी आले होते. आतमध्ये गेले सीता आणि ते सर्व. लक्ष्मण आणि रामप्रभू जेवण्यासाठी बसले, उपवास सोडण्यासाठी बसले. सीता टाट करण्यासाठी भांड्यात जो स्वयंपाक केलेला होता 14 वर्षापूर्वी, ते ताट उर्मिलेने लक्ष्मणाच्या पुढे ठेवलं. हातात असलेलं ताट पुढे ठेवलं. ताट पहिलं कोणाला वाढावं लागतं? श्रेष्ठाला का कनिष्ठाला? उत्तर दिलं तू. कोण म्हणलं तुम्ही? कधी बाबा? हो, जेवणाला कधीही जे श्रेष्ठ असतात त्यांना देत चला. आपण आपल्याकडे नियमावली नाही राहिली म्हणून आपल्या घरातला बाहेरचा झटका नाही. आपल्याला घरातलाच झटका आहे. आपल्याकडून सर्वच चुकत चाललंय. अगोदर श्रेष्ठाला जेवायला द्या. अगोदर श्रीराम प्रभूच्या पुढे ताट ठेवायला पाहिजे होतं. उर्मिलेने अगोदर लक्ष्मणा पुढे ठेवलं. याला म्हणतात श्रेष्ठत्व. तिच्या दृष्टीने श्रेष्ठ लक्ष्मण होता. याला म्हणतात तिसरी भिक्षा. आटाला ना सीतेने प्रभूंना ताट करण्यासाठी पातेलं उघडलं. भाताचं पातेलं उघडलं. गरम वाफ आली. पातेल्यातून गरम वाफ आली. भजेचं डबा उघडला. गरम वाफ आली. किती दिवसानंतर घरातून चहा फक्त हॉलमध्ये आणता तरी गार असतो. ही त्या चहातली शक्ती कमी का तुमच्यातली कमी का आमचं वाटोळ झालेलं आहे हे समजत नाही. 14 वर्ष स्वयंपाक गरम. लक्ष सीता तिथे उभी राहिली. खाली बसलेली होती. वडील होती. सीता उभी राहिली आणि दोन्ही हात जोडले आणि उर्मिलेला नमस्कार केला. काय शक्ती आहे तुझ्यामध्ये? तिसरी भिक्षा आटा आला ना. चौथी भिक्षा सांगत नाही ज्ञानेश्वर. चाल म्हणायचं राहील ना आपल्याला. नको नाही. पहिल्याच नाही तर घ्यायचं तर घ्या शेवटचं. पुराणा अक्षी
तिकडे निघून ना. आ